find the time required to complete 75% of the reaction if rate constant of first order reaction is 2.4 into 10 raised to minus 3 per second. ही जर रिएक्शन आपण बघितली तर दिस इज अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. लुक ॲट द प्रॉब्लेम. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिली आहे. सो याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा आपण रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला वापरू शकतो. कुठलाही प्रॉब्लेम जर दिला असेल तर पहिलं काम काय, प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्या. ओके, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. समजून घ्यायचा प्रयत्न करा प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे. प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे. ठीक आहे. आता काय दिलं आहे हे बघू आपण याच्यामध्ये. फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 75% ऑफ द रिएक्शन इफ द रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 2.4 into 10 raised to minus 3. काय दिलं आहे, रेट कॉन्स्टंट दिलेला आहे. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. अजून काय दिलेलं आहे, टू कंप्लीट 75% ऑफ द रिएक्शन, म्हणजे रिएक्शन 75% कंप्लीट होण्यासाठी किंवा कंप्लीट झाली आहे असं समजा. प्रॉडक्ट किती तयार झालेलं आहे, 75% तयार झालेला आहे. काय विचारलं आहे, टाइम रिक्वायर्ड, म्हणजे 75% कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होण्यासाठी, रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी जो काही वेळ लागतो तो आपल्याला विचारलेला आहे. ठीक. सो ही जी रिएक्शन आहे, ही रिएक्शन कोणती, आपली फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. म्हणून काय आपण लिहिणार, राईट डाऊन फॉर्म्युला ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके, काय फॉर्म्युला हा, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए मायनस ए अपॉन एक्स, लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. राईट डाऊन दिस फॉर्म्युला. ठीक. नंतर काय म्हटलंय, 75% रिएक्शन कंप्लीट झाली आहे. सपोज वी विल कन्सिडर, ओके, गिवन व्हॅल्यू लिहा. ठीक. आता आपली ही रिएक्शन आहे, ए गोज टू बी. ओके, उजव्या साईडला बघा तुम्ही, ए गोज टू बी. इनिशियली म्हणजे टी इक्वल टू 0 असताना, टी इक्वल टू 0 असताना म्हणजे ऍट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा ऍट द बिगिनिंग ऑफ द रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए विल बी 100. प्रोडक्टचं किती असेल बरं, इट विल बी 0. का 0 आहे, कारण रिएक्शन आपली सुरूच झाली नाहीये, म्हणजे टी आपला काय 0 आहे. जर रिएक्शन सुरूच झाली नाही तर प्रॉडक्ट तयार होणार आहे का, नाही. म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, सो ए इक्वल टू सपोज 100%. आता प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे वरती बघा, फाइंड द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 75% ऑफ द रिएक्शन इफ द रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज. ओके, म्हणजे टू कंप्लीट 75%, म्हणजे रिएक्शन किती कंप्लीट झाली आहे, 75%. इथे उजव्या साईडला बघा, 75% कंप्लीट झाली आहे, याचा अर्थ असा होतो 75% माझा प्रोडक्ट्स तयार झाले आहे. 75% रिएक्शन इज कंप्लीटेड, इट मीन्स दॅट 75% ऑफ द प्रोडक्ट इज फॉर्म. ओके, सो एक्स इज इक्वल टू, मागे आपण डेरिव्हेशन बघितलेत, फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डरचं डेरिव्हेशन खूप बारकाईने बघितलं आहे. तिथे एक्स म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट फॉर्म. एक्स इज इक्वल टू 75%. ओके, नाव ए मायनस एक्स काय असणार, ए मायनस एक्स अनरिएक्टेड कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट किंवा रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे किती असणार, ए मायनस एक्स म्हणजे 100 मायनस 75 किती व्हॅल्यू आली इथे, 25 व्हॅल्यू आली आहे. ओके, सो राईट डाऊन गिवन, नंतर गिवन लिहा तुम्ही. गिवन इज इक्वल टू के इज द फर्स्ट ऑर्डर रेट कॉन्स्टंट 2.4 into 10 raised to minus 3. युनिट दिलं असेल, युनिट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. युनिट काय त्याचं फर्स्ट ऑर्डरचं पर सेकंड युनिट दिलेलं आहे. राईट डाऊन द युनिट, युनिट लिहायला कधी विसरू नका. नाव लेट सपोज आपण मानूयात ए इक्वल टू 100%, एक्स इज इक्वल टू 75%, ए मायनस एक्स इक्वल टू 100 मायनस 75 किती झालं हे 25%. ए मायनस एक्स इज इक्वल टू 100 मायनस 75 इज इक्वल टू 25%. ओके, आता आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा, खाली पण काय लिहा, फॉर्म्युला लिहा. देअरफॉर K1 इज इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. पुट द व्हॅल्यूज. K1 ची व्हॅल्यू दिली आहे, ए ची व्हॅल्यू दिली आहे, ए मायनस एक्स ची व्हॅल्यू दिली आहे. याच्यामध्ये मांडा तुम्ही आणि इक्वेशन रिअरेंज करा. ओके, काय होईल रिअरेंज केल्यावरती, देअरफॉर टी इज इक्वल टू 2.303 अपॉन 2.4. मी काय केलेलं आहे, K1 ला मी उजव्या साईडला घेतलेलं आहे आणि टी ला काय केलंय मी डाव्या साईडला घेतलेलं आहे. अँड पुट द व्हॅल्यू ऑफ लॉग, ए ची व्हॅल्यू 100, ए मायनस एक ची व्हॅल्यू किती आहे 25.
आणि सिम्प्लिफाय करा आणि जे काही तुमचं उत्तर येईल ते उत्तर मला काय करा, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमच्याकडे 2 मिनिटाचा वेळ आहे. सॉल्व इट. ठीक. सो वी विल सी द आन्सर. ओके, जे उत्तर दिले सर्वांनी 572.72 सेकंद. दिस आन्सर इज राईट. ओके, सर्वांसाठी मी ते ग्रुपमध्ये टाकतो पुन्हा. 572.72 सेकंद चॅट बॉक्स मध्ये आन्सर आलाय. ठीक. सो दिस आन्सर इज राईट. कसं आपण कॅल्क्युलेट केलं, लेट अस सी. ओके, हा जो फॉर्म्युला होता याच्यामध्ये, जो आपण फॉर्म्युलामध्ये मांडला होता, k is equal to 2.303 t upon t into log of a upon a minus x. This is the expression of first order rate constant. k ची व्हॅल्यू आहे, a ची आहे, a minus x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. यावरच्या इक्वेशन मध्ये मांडलं. therefore t is equal to 2.303 upon 2.4 into 10 raised to minus 3 log of 100 upon 25. ओके, 100 काय आपला इथे, a ची व्हॅल्यू किती आहे 100, a minus x ची व्हॅल्यू किती आहे 25. तर 25 व्हॅल्यू आपण इथे मांडली. ओके, लेट अस सिम्प्लिफाय दिस. 100 divided by 25 is equal to 4. 100 divided by 25 is equal to 4. Log of 4 म्हणजे किती, is equal to 0.602. log of 4, log काढा त्याच्यावर, किंवा 2 raised to 2. 2 raised to 2 चा वर्ग किती होतो आपला 4. ओके, log 2 raised to 2 is equal to 2 times log 2. log 2 ची व्हॅल्यू असते 0.3010. 2 into 0.3010 is equal to 0.6020. ही व्हॅल्यू येते. तुमच्या पद्धती तुम्ही शोधू शकता मॅथमॅटिक्स सिंपल करण्यासाठी. ठीक. देन अगोदर काय करायचे, आता अशी गणित सोडत असताना सर्व मुलं मिस्टेक कुठे करतात, हे डायरेक्ट कॅल्सीवरती लिहितात. हे डायरेक्ट कॅल्सीवरती कधी लिहायचं नाही. रिमेंबर दिस. अगोदर अंश दिला असेल तर अंशाचे मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लाय, डू ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑफ न्यूमिरेटर टर्म. देन गो फॉर द डिनोमिनेटर टर्म. ओके, दिस इज द डिनोमिनेटर. याला म्हणायचं न्यूमिरेटर म्हणजे अंश आणि डिनोमिनेटर म्हणजे छेद. ओके, अगोदर तुम्ही काय करा, न्यूमिरेटर म्हणजे संपूर्ण अंशाचं सॉल्व, मॅथमॅटिक्स सॉल्व करा, नंतर डिनोमिनेटरचं सॉल्व करा, अँड देन डू द फायनल डिव्हिजन्स. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर काय आलं, 1.386 इंटू 10⁻³ अपॉन 2.3. आता 10चा पॉवर काय केला मी, वरती घेतल्यानंतर काय होणार आहे, हा 3 येणार आहे, +3 होणार आहे, मायनस वरती गेल्यावरती प्लस होणार आहे. सो ह्याच्या दोघांची डिव्हिजन केली, आन्सर काय येईल, 0.577 इंटू 10⁻³ पर सेकंड. सॉरी, सेकंड, ओनली सेकंड, नॉट पर सेकंड. ठीक. सो मग खाली वर्ड मध्ये लिहा, देअरफॉर टीच्या खाली लिहा, इथे टीच्या खाली लिहा, राईट डाऊन इथे, देअरफॉर द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 75% of the reaction. Therefore the time required to complete 75% of the reaction is 577 second. Is 577 second. Okay, now let us write down the second problem. स्क्रीन वरती बघा, दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल. So write down this problem. मोबाईल तुम्ही आडवा पकडा. ओके, कीप युअर मोबाईल इन अ हॉरिझॉन्टल पोझिशन. हॉरिझॉन्टल पकडल्यावरती तुम्हाला स्क्रीन मोठी दिसेल आणि 2 बोटांच्या साहाय्याने तुम्ही स्क्रीन तुमची झूम इन करू शकता, म्हणजे मोठी करू शकता, आणि झूम आउट सुद्धा करू शकता. झूम इन झूम आउट करू शकता 2 बोटांनी, म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे आणि क्लिअरली त्या गोष्टी दिसतील. सो राईट डाऊन दिस प्रॉब्लेम. half life period for a reaction, certain reaction is 80 minute. minutes. How long will it take for the reaction? How long will it take for the reaction to 80% completed? To 80% completed. आता कुठलाही प्रॉब्लेम लिहिल्यानंतर 2 गोष्टी शोधायच्या, काय दिलंय आणि काय विचारले.
ठीक, साईडला लिहून घ्या. कुठलाही प्रॉब्लेम सोडताना काय दिलंय आणि काय विचारलंय, ह्या दोन गोष्टी कळल्या तर प्रॉब्लेम सोडवता येतो. ठीक, कुठलाही प्रॉब्लेम जर आपण सोडवत असू तर दोन गोष्टीकडे लक्ष द्या. काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे. काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे, हे दोन प्रश्न विचारले की वाय आणि व्हॉट, आपोआप गोष्टी क्लिअर होतात. प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमच्या मनामध्ये आपोआप येतं. ठीक, सो जस्ट थिंक ओव्हर दिस. काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे. कळलं नसेल तर बाकीच्यांनी लक्ष द्या. कसं आपण सोडवलंय. फॉर द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन रेट कॉन्स्टंट इज गिवन बाय दिस इक्वेशन. And what is relation between half life period and rate constant? T half is equal to 0.693 upon K1. Equation rearrange करा. K1 is equal to 0.693 upon T half. ठीक, so put the value of T half. T half ची व्हॅल्यू किती प्रॉब्लेम मध्ये दिली, 80 minutes. 0.693 upon 80 which is equal to, divide this and send the answer in the chat box. Yes. So for me, I have calculated the answer around 0.008662 per minute. What is your answer? 0.00862. This is my answer, and tell me your answer. ठीक, स्क्रीनवर बघा. सर्वांना व्हॅल्यू किती मिळाली? 0.00866 per minute. This is a K1. Okay, don't forget to write units per minute. Okay, then आपल्याला काय विचारलंय प्रॉब्लेम मध्ये, हाफ लाईफ पिरियड दिलेला आहे, त्याच्यावरून काय विचारलंय, हाऊ लॉंग विल इट टेक टू कम्प्लीट 80% ऑफ द रिएक्शन. हाऊ लॉंग विल इट टेक टू कम्प्लीट 85% ऑफ द रिएक्शन. पल्लवी आन्सर इज राईट. ठीक, K1 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नंतर लेट initial concentration is equal to 100% when x is equal to 80%. What is x? Reaction is 80% completed किंवा concentration of product form. Concentration of product form. So a minus x is equal to 100 minus 80 equal to 20%. What is a minus x? Unreacted concentration of reactant. Unreacted concentration of the reactant. Now we know the expression for first order rate constant. It is K1 is equal to 2.303 upon T log of A upon A minus X. You just need to put all the values. ठीक, K1 ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे, ती तुम्हाला काढायचं आहे. Therefore 2.303 upon K1 equal to log of A upon A minus X. What is value of K1? आता आपण डिराइव्ह केली आहे. 8.662 into 10 raised to minus 3 किंवा 0.00866 into log of 100 upon 20. A ची व्हॅल्यू 100, A minus X ची व्हॅल्यू 20. ओके, नाव सिम्प्लिफाय दिस. अगोदर काय करा, हे लॉग सिम्प्लिफाय करा. मग ओके, अंशामध्ये ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करा, छेदामधल्या संख्यांचा गुणाकार करा, अँड देन शेवटी मग दोघांचा भागाकार करा. अशा पद्धतीने उत्तर सोडवा तर तुमचं उत्तर ऍक्युरेट येईल. धनश्री, ठीक, अँड सारिका. ओके, सिम्प्लिफाय युअर न्यूमिरेटर फर्स्ट, देन सिम्प्लिफाय डिनॉमिनेटर. कुठेतरी वहीवर लिहून ठेवा. या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय प्रॉब्लेम सोडवताना, कधीच चुकणार नाही तुमचं. ओके, सिम्प्लिफाय न्यूमिरेटर, देन सिम्प्लिफाय डिनॉमिनेटर, आणि मग थर्ड स्टेप मध्ये डिवाइड न्यूमिरेटर बाय डिनॉमिनेटर, अंश डिवाइडेड बाय छेद. ही पद्धत वापरली. दिस इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ सॉल्विंग अ प्रॉब्लेम. पल्लवी, युअर आन्सर इज राईट. सर्वांनी आन्सर मला टाईप करून पाठवायचे. भावना, ऋतुराज, यशश्री, प्राजक्ता, रितेश, सारिका, सोनाली, तेजश्री. पल्लवीने फक्त राईट आन्सर पाठवले. येस, यशस्वी, आन्सर इज राईट. ऋतुराज, तुझं उत्तर पाहिजे बरं का, नाही तर तुला आता मी एंट्री देणार नाही क्लासमध्ये. तू काहीच करत नाहीयेस, बोलत नाहीस, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नाहीस. मी तुझ्या घरी बाबांना फोन करतो थोड्या वेळाने. येस, सारिका, आन्सर इज राईट. If a first order reaction is 40%, if a first order reaction is 40% of
इफ नाही, इन आहे बरं का. इन अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन 40% of the reaction is completed in 100 minutes. In a first order reaction, 40% of the reaction is completed in 100 minutes. Full stop. How long will it take to go? How long will it take to go 99.9% completion? How long will it take to go 99.9% completion? Write down problem carefully, then read problem carefully. फाइंड आउट काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे, काय दिलं आहे आणि काय विचारलं आहे हे फाइंड आउट करा. ठीक. सो या रिॲक्शन मध्ये लुक ॲट द फर्स्ट हाफ. पहिला हाफ जो आहे तो बघा. इन अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन दिली आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे याच्यामध्ये. 40% रिॲक्शन ही कंप्लीट झाली आहे. किती? 100 मिनिटांमध्ये झाली आहे. 40% रिॲक्शन इज कंप्लीटेड इन 100%. So A is 100%, X is equal to 40%, A minus X equal to 100 minus 40 equal to 60%, T is equal to 100 minute. राईट. सो या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, म्हणून यावरून तुम्हाला काय मिळू शकतं? यू कॅन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट, आणि त्या K1 रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवरून सेकंड हाफ प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकता. पहिले जे दोन प्रॉब्लेम सोडवले सिमिलरली हा तुमचा सेकंड हाफ प्रॉब्लेम आहे. ओके. सो for a first order reaction, K1 is equal to 2.303 log of A minus X. So reaction is completed in 100 minutes. Then A is equal to 100, X equal to 40, A minus X is equal to 60. Just put the values. Yeah, rate constant equation मध्ये value मांडा and find out the value of rate constant. सर्वांनी solve करा and send me the value of rate constant. So K1 value is, if we simplify this, we get 0.005066 per minute. Don't forget to write units. Second half problem काय याच्यामध्ये? time required to complete 99% of the reaction. A equal to 100, X equal to 99.9, A minus X equal to 100 minus 99.9 is equal to 0.1. So put this value in the first order rate expression. काय rate expression? K1 equal to 2.303 upon T log of A minus X. आपल्याला काय काढायचं आहे? T काढायचा आहे. K1 आपण आताच काढला. रिअरेंज करा इक्वेशन. रिअरेंज केल्यावर काय मिळेल? T equal to 2.303 upon K1 log of A minus X. Just put out the values. K1 ची व्हॅल्यू मांडा, A ची व्हॅल्यू मांडा, A minus X ची व्हॅल्यू जस्ट मांडा आणि सिम्प्लिफाय करा. इथे सुद्धा तेच प्रिन्सिपल. ओके. लॉग सिम्प्लिफाय करा, मग अंश सिम्प्लिफाय करा आणि मग छेद सिम्प्लिफाय करा. आणि सर्वात शेवटी अंश डिवायडेड बाय छेद. ही गोष्ट तुम्ही फॉलो करा सिस्टमॅटिक वे. 100% चुकणार नाही तुमचं उत्तर. सोडवा प्रॉब्लेम अँड टेल मी द आन्सर्स. सो या प्रॉब्लेमचा आन्सर बघा. आन्सर मी तुम्हाला सांगून ठेवतो आता. ठीक आहे. सो इट्स ऑलमोस्ट 9:56. वी नीड टू स्टॉप हिअर. 1352 हे त्याचं उत्तर आहे. 1300 1352 minutes हे उत्तर आहे. यू क्रॉस चेक द आन्सर्स अँड देन सिम्प्लिफाय. ठीक. सो आज दुपारी आपण 3 वाजता परत भेटूयात. राहिलेले 2-3 प्रॉब्लेम सोडूयात. सो 3 वाजता लेक्चर कंपल्सरी नाहीये. ज्याला यायचं त्यांनी या 3 वाजता, दुपारी बरोबर 3 वाजता. त्याचा रिमाइंडर वगैरे काही नसेल. कम ॲट 3 o'clock. ओके. सो नाव दिस सेशन इज ओव्हर. आपण इथे थांबवत आहोत. पुढचं सेशन तुम्ही अटेंड करा.